नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं गणेश भाई 97 या चॅनलवरती सगळ्यांचं स्वागत आहे. E1 बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत पॅकेज E1 कुठून कुठपर्यंत आहे, किती किलोमीटर आहे, ही संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आणि मित्रांनो, आपण आता उर्से गावाच्या जवळ आहे. मुंबई पुणे एक्सप्रेसवे सोडल्यानंतर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर इंटरचेंज हा W1 आणि U1 च्या स्टार्ट पॉईंटला हा होणार आहे. आणि समोर तुम्ही जे पाहताय तर हे उर्से गावाकडे आणि तळेगावाकडे हा रस्ता आहे आणि या ठिकाणीच टनेलचं काम हे सुरू झालेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. हे पॅकेज हे मुंबई पुणे एक्सप्रेसवे या ठिकाणी जोडलं जाऊन उर्से गावापासून सुरू होतं. हे तळेगाव MIDC असेल आणि इंदोरी गावापर्यंत हे पॅकेज या ठिकाणी संपतं. आणि मित्रांनो, E1चं पॅकेज हे मेघा इंजिनिअरिंग ही कंपनी या ठिकाणी काम करत आहे. समोर तुम्ही जे पाहत आहे तर या ठिकाणी पण टनेलचं काम हे सुरू झालेलं आहे. थोड्या दिवसामध्ये या टनेलचं काम हे पूर्ण होऊ शकतं. आपण आता तळेगाव आणि वडगाव ह्या गावाच्या हद्दीमध्ये आहोत आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी काम हे चालू झालेलं आहे. पाऊस पडल्यामुळं या ठिकाणी भरपूर ठिकाणी पाणी आणि चिखल हा झालेला आहे. त्यामुळे थोडंसं संथ गतीने काही ठिकाणी काम हे स्लो चालू आहे. पण E1चं पॅकेज आता मागच्या व्हिडिओपेक्षा या व्हिडिओमध्ये काम खूप वेगाने असं या ठिकाणी चालू झालेलं आहे. तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता. आपण आता समोर मुंबई पुणे जुना हायवे या ठिकाणी आपण आहोत आता आणि या ठिकाणी हा पॅकेज E1 मधील या ठिकाणी इंटरचेंज हा या ठिकाणी होणार आहे. जी लोणावळ्याकडून मुंबईकडून जी वाहतूक येते तर या ठिकाणी ह्याचा इंटरचेंजचा खूप उपयोग हा होणार आहे. आपण आता तळेगाव MIDC कडे हा रस्ता आहे समोरचा, या ठिकाणी पण काम हे सुरू झालेलं आहे. पूर्व भागामधील पॅकेज मानलं जाणार आहे.
कारण ह्या पॅकेजचा उपयोग तळेगाव असेल, पिंपरी चिंचवड असेल, चाकण असेल, नाशिकला जाणार असेल, सोलापूर हवे असेल, तर ह्या पॅकेजचा खूप उपयोग हा होणार आहे. आणि समोर तुम्ही जे पाहत आहे तर ही इंद्रायणी नदी आहे. यावर सुद्धा ब्रिज हा होणार आहे. पुणे रिंग रोड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ म्हणजेच MSRDCचा एक महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा रस्ता पुणे शहराभोवती वर्तुळाकार तयार केला जात आहे, ज्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ही फार मोठ्या प्रमाणावर कमी होऊ शकते. रिंग रोडनी बाहेरच्या बाहेर शहरात न शिरताच त्यांना पुढे जाता येईल. मित्रांनो, परत एकदा आपण इंद्रायणी नदीच्या जवळ आलेलो आहे आणि आपण आंबी गावाच्या जवळ आहे. या ठिकाणी पण ब्रिज हा होणार आहे. U1 पॅकेज हे 3 वेळा या ठिकाणी नदी क्रॉस करते. या ठिकाणी एवढा मोठा हा ब्रिज होणार आहे. आंबी गावाच्या जवळ आहे आपण. या पॅकेजची लांबी सुमारे 11.5 किलोमीटर आहे आणि हा रिंग रोड पूर्णपणे ॲक्सेस कंट्रोल म्हणजे 6 लेन महामार्ग असून भविष्यात त्याचा विस्तार उर्शे गावापासून सुरू होतं. उर्शे गाव येतं, आंबी गाव येतं, नानोली गाव येतं आणि शेवट इंदोरी हे गाव येतं. या परिसरातून नवीन रिंग रोड जात असल्यामुळे भविष्यात औद्योगिक आणि निवासी विकासाला मोठी चालना मिळणार आहे. या रस्त्याची वैशिष्ट्ये आपण जाणून घेणार आहोत. तर या रस्त्यावर 6 लेन हा मुख्य मार्ग असणार आहे. या ठिकाणी सर्व्हिस रोड आहे. आधुनिक ड्रेनेज व्यवस्था पण या रोडवर करण्यात येणार आहे. सुरक्षा कुंपण आहे. इंटरचेंज होणार आहे. अंडरपास आहेत. बॉक्स कलवड आहे. आणि या रस्त्याचा वेग म्हणजे गाडीचा वेग ताशी सुमारे 120 किमी हा ठेवण्यात येणार आहे. आपण आता आंबी गावाच्या जवळ आहे आणि आंबी गावाच्या शेजारीच इंद्रायणी नदी तुडुंब भरून अशी वाहते आणि या ठिकाणी पण तुम्ही ड्रोनच्या माध्यमातून कामाची लाईव्ह दृश्य तुम्ही पाहत आहे. या ठिकाणी पण पिलरची कामं या ठिकाणी चालू झालेले आहेत. कॉलम सध्या उभे राहिलेले आहेत. काही ठिकाणी काम चालू आहे आणि काही ठिकाणी जमिनीचं सपाटीकरण हे या ठिकाणी चालू झालेलं आहे. समोर तुम्ही डावीकडे जे पाहताय तर हे नानोली गाव आहे. नानोली गावाच्या बाजूनेच आणि इंद्रायणी नदीच्या बाजूनेच हा पुणे रिंग रोड
हा रस्ता या ठिकाणावरून गेलेला आहे. या ठिकाणी पण तुम्ही पाहताय JCB असेल, ट्रक असतील, पोकलँड असेल, तर या ठिकाणी उभे आहेत आणि काम हे चालू आहे. मागच्या पण जून महिन्यामध्ये जो व्हिडिओ अपलोड केला होता त्यामध्ये काम थोडंसं स्लो असं चालू होतं, पण आता आपण जुलै महिन्यामध्ये आपण कामाची स्थिती पाहत आहोत. तर ह्या महिन्यामध्ये काम खूप वेगानं असं E1चं पॅकेज हे ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता की खूप ठिकाणी जमिनीचे सपाटीकरण असेल, काही ठिकाणी कॉलमचं कामही वेगाने असं या ठिकाणी चालू झालेलं आहे. आपण नानोली गावाच्या जवळ आहे. जमीन संपादन बहुतांश हे पूर्ण झालेलं आहे. काही ठिकाणी मातीचा भराव हे सुरू झालेलं आहे. पुलाच्या पाया भरण्याचे काम बऱ्याच ठिकाणी सुरू आहे. बॉक्स कलवड असतील किंवा अंडरपासचेही काम अनेक ठिकाणी हे ड्रोनच्या सुरू झालेलं आहे. हे आपल्याला लाईव्ह दिसत आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुण्यातील ट्रॅफिक ही फार मोठ्या प्रमाणावर कमी होईल आणि मुंबई, नाशिक, नगर आणि सोलापूरकडे जाणारी वाहने शहरात न शिरता पुढे जाऊ शकतील आणि यामध्ये वेळ आणि इंधनाची बचत फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि औद्योगिक आणि निवासी विकासालाही फार मोठ्या प्रमाणावर गती मिळू शकते. तळेगाव, चाकण आणि इंदोरी परिसराचा विकास हा फार मोठ्या प्रमाणावर वेगाने होऊ शकतो. मित्रांनो, ही होती पुणे रिंग रोड पॅकेज E1ची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आपण लवकरच पॅकेज E2ची संपूर्ण सविस्तर माहिती ही घेऊन येणार आहोत. व्हिडिओ पूर्ण पहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.